एजे आहे एजे आणि त्याचबरोबर लीला काश्मीरला जाऊन पोहोचलेले असतात। दोघे सुद्धा काश्मीरला जाऊन पोहोचल्याच्या नंतर इथे एजेने एवढं सुंदर सरप्राईज दिल्यामुळे लीला खूप खुश असते। दोघं सुद्धा थोडा वेळ बाहेर छान वातावरणात फिरत असतात। दोघांनी छान असा बाहेर अनुभव घेतल्याच्या नंतर आता ते खोलीमध्ये येतात। खोलीमध्ये आल्याच्या नंतर रूम खूपच सुंदर असते। खूप छान असे डेकोरेशन सुद्धा त्या रूमचं केलेलं असतं। लीला पाहिल्याच्या नंतर खूप काही तिला वाटत असतं आणि तेव्हाच आता इथे जो काही एज आहे तो तिच्या बालिशपणावर हसत असतो। इथे एज बोलत असतो, लीला खरंच आता तुझं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं असल्या कारणाने सुद्धा इथे तुला कसं वागावं, कशा गोष्टी बोलाव्या ह्या गोष्टी इथे समजत नाहीत। मला असं वाटतंय की तू आता थोडंसं मॅच्युअर व्हायला हवं। तू असं इथे नाही वागू शकत किंवा ह्या सर्व गोष्टी अशा तो नाही करू शकत, नाही करायला पाहिजे वगैरे वगैरे असं इथे जो काही एज आहे तो इथे बोलत असतो। तेव्हा लीला त्याला, हाय रब्बा मैं क्या करूं, मुझे बूढ़ा पती मिल गया असं इथे ती बोलत असते। आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता तिनं बोलल्याच्या नंतर मात्र जो काही एजे आहे एजे एकाच गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी ह्या पद्धतीने नाही केल्या पाहिजे वगैरे वगैरे असं इथे तो बोलतो। तेव्हा इथे तो लीलाला तीच गोष्ट इथे समजावून सांगण्याचं काम सुद्धा करत असतो की हे बघ लीला, असं नाही केलं पाहिजे। त्याचबरोबर लीला खूप हसायला सुरुवात करत असते आणि तेव्हा ती एजेला चिडवण्याचं सुद्धा काम करत असते। तेव्हा आता इथे जो काही एज आहे तो तिच्यावरती थोडासा नाराज होतो आणि तू मला असं कसं बोलू शकतेस म्हणून तो तिला प्रश्न विचारत असतो। तेव्हा आता इथे दोघांचे सुद्धा कपडे चेंज करण्याची वेळ असते आणि तेव्हा आता इथे जो काही एज आहे एजे त्याची बॅग खोलून पाहतो तर त्यामध्ये आजींनी खूपच छान असे काही कपडे काही ड्रेसेस त्याच्यासाठी पाठवलेले असतात आणि एजे ते ड्रेसेस आणि ते पाहिल्याच्या नंतर खरंच खूप खुश होतो। खरं तर सुरुवातीला त्याला इथे आश्चर्य वाटत असतं की हे सर्व काही काय आहे आणि तेवढ्यातच आता इथे आजींचा फोन आलेला असतो आणि हे सर्व कुणी पाठवले असं विचारल्याच्या नंतर आजी इथे म्हणत असतात, हे सर्व काही मी पाठवलेले आहे, तुला आवडलं असेल ना। तेव्हा इथे तो बोलत असतो, हे काय आहे सर्व काही आजी, आई तुला माहिती ना मी असं काही घालत नाहीये। पण आता लीला म्हणत असते, खरंच आजी तुम्ही खूपच छान आहात, तुम्हाला कसं कळतं की मला काय आवडतं, तुम्ही माझ्या आवडीनिवडीचा किती विचार करता असं इथे लीला बोलत असते। तेव्हा आता आजी बोलत असतात, मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही छान एन्जॉय करा, त्याचबरोबर काही लागलं तर नक्कीच सांगा असं म्हणून आजी फोन ठेवतात। आता मात्र लीला तो एजेला ड्रेस घालत असते आणि किती छान दिसता एजे तुम्ही असं बोलत असते। तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आपला हा आहे ईश्वर आहे, ईश्वर त्याने पाठवलेल्या माणसाची खूपच छान पद्धतीने खबर सुद्धा घेत असतो आणि खबर घेतल्याच्या नंतर तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो, हे सर्व काय आहे
तेव्हा इथे त्याचा खबरी सांगत असतो, सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सांगितल्या पद्धतीनेच मी इथे सगळं काही पाहत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच एक गरज नाही, असं सुद्धा इथे आता त्याचा खबरी जो आहे तो इथे सर्व काही गोष्टी सांगत असतो. आणि इकडे मात्र जी काही सरस्वती, दुर्गा आणि त्या तिघी आहेत त्या तिघी म्हणत असतात, एजे लीलाला घेऊन काश्मीरला गेलेले आहेत आणि एजेंनी आपल्याला ही गोष्ट सांगितली पण नाही, आपल्या नाकावर टिचून एजे असं कसं करू शकतात, असं इथे जी काही सरस्वती आहे ती इथे बोलत असते. दुर्गाला तर खूपच मोठा इथे धक्का सुद्धा बसलेला असतो. हे सर्व ह्या पद्धतीने इथे सुरू आहे आणि त्याचबरोबर हे सर्व काय आहे हे होण्याआधी एकदा एजंटनी आपल्याला विचारलं का नाही किंवा सांगितलं का नाही, असंच ह्यांच्या सर्वांच्या मनामध्ये सुरू असतं. पण आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा जे काही एजे आहे, एजे मात्र इथे त्याच गोष्टीचा इथे सतत आणि सातत्याने विचार करत असतो, लीलाला फक्त आणि फक्त खुश करणे. आता संध्याकाळच्या वेळी दोघं सुद्धा इथे बाहेर जातात. दोघं सुद्धा इथे बाहेर गेल्याच्या नंतर मात्र इथे आता जी काही लीला आहे, लीला एजे सोबत बसलेली असते आणि तेव्हा इथे जी काही लीला आहे ती बोलत असते, एजे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आणि ती म्हणजेच की आपण आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंत कशा पद्धतीने दिसतो किंवा आपण कशा पद्धतीने काय काय वेअर केलेलं आहे याचं सर्व काही तुम्ही वर्णन करायचं आहे. तेव्हा आता इथे जो काही एजे आहे, एजे त्याच गोष्टीचा इथे विचार करतो आणि म्हणत असतो, लीला आता हे काय खूप अति होतंय हे सर्व काही. तेव्हा लीला बोलत असते, नाही पटकन तुम्ही तिकडे फिरा. असं फिरल्याच्या नंतर लीला म्हणते, मी सुरुवात करते, असं म्हणून ती एजेने सर्व काही गोष्टी ॲज इट इज अगदी बरोबर सांगत असते. तेव्हा जो काही एजे आहे, एजेला तर खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की जी काही लीला आहे, लीलाने ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत म्हणून त्याला आनंद सुद्धा होत असतो. तेव्हा आता जो काही एजे आहे, एजे सुद्धा त्याच पद्धतीने इथे सर्व काही ज्या गोष्टी आहेत तो इथे लीलाच्या सांगत असतो. तेव्हा लीला सुद्धा खूप खुश होते आणि म्हणत असते, हे सर्व काय आहे. त्याचबरोबर इथे एजे तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करत आहात, तुम्हाला खरंच मी एवढी आवडत आहे. तेव्हा एजे बोलत असतो, हे बघ लीला, तू माझं सर्वस्व आहेस, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, त्यामुळे पुन्हा मला हे असे प्रश्न विचारू नकोस आणि अशा कोड्यामध्ये तू मला अजिबातच टाकू नकोस, असं इथे जो काही एजे आहे तो इथे बोलत असतो. तर आता मात्र प्रेक्षकांनो इकडे ईश्वरचा माणूस जो आहे तो एजे आणि लीलावरती इथे पाळत ठेवूनच असतो. त्याला तेच पाहायचं असतं की ह्या दोघांचं कधी बी नसते किंवा हे दोघं कशा पद्धतीने इथे सोबत आहेत आणि काय काय करतायत, ह्या सर्व गोष्टी इथे त्याला पाहायच्या असतात. म्हणूनच तो हे सर्व काही इथे करत असतो. तर आता इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर आपलं मिराज हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान एपिसोड्स. कारण प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जो काही आपला हा आहे एजे आहे, एजेने जी काही लीला आहे, लीलासाठी खूप काही गोष्टी ते केलेल्या असतात आणि त्यामुळे लीला खूपच जास्त खुश झालेली असते. आजींना सुद्धा खूप आनंद झालेला असतो, हे दोघं एकत्र गेलेले आहेत आणि असा टाईम छान असा स्पेंड करत आहेत. तर प्रेक्षकांनो भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडसोबत, अपडेटसोबत, रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत पाहत राहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे छान छान रिव्ह्यू. धन्यवाद.